प्रतिस्पर्धी आहेत त्यांच्याकडे कसं बघता आणि खात्री आहे का विजय? नाही नाही, प्रतिस्पर्धी चिल्लर आहेत आपल्या पुढे. त्याच्या कमीत कमी आपण 2000 मतांनी लीड नाही आलो निवडून. पण गावामध्ये कसं आहे, ते समजा विरोध केला तिकडं अधिकारी धरणे, तिकडल्या तिकडंच MB खतवणे आणि तिकडल्या तिकडंच पैसे उचलणे, असं 100% भ्रष्ट कारभार आहे. आमच्या गावामध्ये एकही काम, आमच्या गावाला 14-15 वित्त आयोगाचा कमी भरती 50 लाख रुपयाचा निधी येत आहे. 50 लाख रुपयाचा निधी येऊन त्या 50 लाख रुपयामध्ये 5 लाखाचं कामसुद्धा जनतेला दिसायसारखं नाही गावामध्ये. पूर्ण माहितीच्या अधिकारामध्ये असं आम्हाला निदर्शनास आले की आमच्या इथं BSNL आणि एअरटेलचं टावर आहे. तर ह्या दोन्ही टावरचं आतापर्यंतचं भाडं कोटं यार आणि ग्रामपंचायत कोटं गायब करायली, याच्याजवळ त्याचा लेखाजोखासुद्धा नाही. कोणी माहितीचा अधिकार दिला तर त्याला धमकी देणे, तुम्ही बघतो म्हणणे. परभणी जिल्हा परिषदेची निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि मी सध्या परभणी जिल्ह्यातल्या पूर्णा तालुक्यातील कावलगाव सर्कलमध्ये आहे. कावलगाव सर्कलमध्ये जिल्हा परिषद सर्कलचे एकूण 11 गावं येतात आणि या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने देखील उमेदवार दिलेला पाहायला मिळतो. आपल्यासोबत स्वतः ज्या उमेदवार आहेत भारतीय जनता पार्टीच्या, उज्ज्वला बाबूराव नागेश्वर यांचे पती आहेत. कोणत्या विकासाच्या मुद्द्याच्या आधारे आता निवडणुकीला तुम्ही या सामोरे जात आहे? खरं तर सर्कलमधल्या 11 गावांचा विचार करता. परभणी जिल्हा सार्वत्रिक निवडणूक 2026 ह्या निवडणुकीची रणधुमाळी आता सुरू झालेली आहे. अनुसूचित जाती महिलेसाठी ही जागा कावलगावची आरक्षित आहे आणि या ठिकाणी आम्हाला रत्नाकरजी गुट्टे साहेब, या जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघनादिदी बोर्डीकर यांनी भारतीय जनता पक्षाकडून माझ्या पत्नी उज्ज्वलाताई बाबूराव नागेश्वर यांना या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे. आणि या मतदारसंघामध्ये अनेक प्रश्न आहेत की बऱ्याच वर्षापासून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ज्या केंद्र सरकारच्या, राज्य सरकारच्या स्कीम असतात, ज्या योजना असतात, त्या योजना गावापर्यंत पोहोचलेल्या नाहीत. कारण लोकप्रतिनिधी जिल्हा परिषदेचा निवडून आल्यानंतर त्या गावातील लोकांच्या संपर्कामध्ये राहून जिल्हा परिषदेची शाळा असन, पशुवैद्यकीय केंद्र असतील, जनसुविधेच्या माध्यमातून स्मशानभूमीचे कामं असतील, गावातील अंतर्गत रस्ते असतील आणि आरोग्य केंद्र असेल किंवा दवाखान्याच्या संदर्भातल्या ज्या काही अडचणी असतील किंवा सरकारच्या अशा काही योजना आहेत की ज्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी त्याच्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शेतकऱ्याला आता कडबाकुटीची गरज असते. अनेक जिल्हा परिषदेच्या माध्यमातून खत वितरित केला जातो. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्याची नाळ, जिल्हा परिषदेची नाळ ही ग्रामीण भागातल्या लोकांसोबत जोडलेली असते. परंतु त्या ठिकाणी काम करणारा प्रतिनिधीसुद्धा चांगल्या प्रकारे लोकांमध्ये मिसळून त्यांची समस्या जाणून घेऊन त्या जिल्हा परिषदच्या योजना आपल्या ज्या ठिकाणी आपण निवडून आलेले आहोत त्या ठिकाणी पोहोचविणारा तो पाहिजे. आणि मी निश्चित तुम्हाला सांगतो, डॉक्टर रत्नाकरजी गुट्टे साहेब यांनी माझं कार्य पाहून या ठिकाणी आम्हाला, माझ्या पत्नीला उमेदवारी दिलेली आहे. आम्ही निवडून आल्यानंतर कावलगाव सर्कलमधील जे काय प्रश्न असतील, लोकांच्या संपर्कामध्ये राहून, मी जरी थोडा बाहेरचा असलो तरी माझी पत्नी गंगाखेडची आहे आणि गंगाखेड म्हणजे हे विधानसभा मतदारसंघ आमदार गुट्टे साहेबांचा आहे आणि त्यांची मुलगी बनून त्यांनी या ठिकाणी तिला उमेदवारी दिलेली आहे. आणि मी मायबाप जनतेला विनंती करतो की आपणसुद्धा आपली मुलगी समजून माझ्या पत्नीला मतदान करा. तुम्ही ज्या विश्वासाने आम्हाला या ठिकाणी मतदान करणार आहात, तुमच्या विश्वासाला कदापि आम्ही तडा जाऊ देणार नाही. प्रत्येक समाजाला न्याय देण्याची भूमिका असेल, तळागाळातल्या माणसाचे जे काही प्रश्न असतील त्यांना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ज्या काही योजना असतील त्या ज्या खरे लाभार्थी आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करेल. प्रत्येक गावामध्ये रोडची समस्या असेल, ज्या काही दळणवळणासंदर्भातल्या योजना अडचणी असतील त्या सोडवण्यासाठी मी प्रयत्न करेल. आरोग्याविषयीच्या सोडवण्याचा प्रयत्न करेल. आणि या अगोदर आम्ही जिल्हा परिषद सदस्य असताना आमच्याकडं शिक्षण समितीवर आम्ही सदस्य होतो. मला शिक्षणाबद्दल फार प्रेम आहे. मी
निवडून आल्यानंतर माझ्या सर्कलमधील प्रत्येक गावामध्ये, ज्या गावामध्ये शाळा नाही, ज्या गावाची शाळेची दुरुस्ती करायची आहे, अशा शाळेची मी दुरुस्ती केली. अनेक गावामध्ये मी जिथं शाळा नाही तिथं शाळा दिल्या. अनेक प्रकारची योजना ज्या गावामध्ये ज्या कामाची गरज आहे ते काम मी प्रामाणिक केलेलं आहे. आणि या ठिकाणीसुद्धा मी चांगल्या पद्धतीने काम करील. आणि काम केल्यानंतर येणाऱ्या 4 वर्षानंतर जेव्हा विधानसभेची निवडणूक येईल त्यावेळेस रत्नाकरजी गुट्टेसाहेब यांच्यासाठी आम्ही ज्यावेळेस आपल्याकडं मत मागायला येऊ त्यावेळेस निश्चितच तुमचा विश्वास माझ्यावरला डबल होईल आणि माझ्यापेक्षा जास्त मतदान आपण रत्नाकरजी गुट्टेसाहेब यांना करसाल अशी मी आपल्याकडून अपेक्षा करतो. आणि तुम्ही प्रचंड मताने आम्हाला विश्वास ठेवून विजय करताल, तुमच्या कावलगाव सर्कलची लेख समजून तुम्ही मतदान करसाल अशी अपेक्षा करतो. आणि माझी पत्नी उज्ज्वला बाबूराव नागेश्वर यांना आपण मोठ्या मताधिक्याने निवडून द्याल अशी अपेक्षा करतो आणि या ठिकाणी थांबतो. खरं तर आता तुम्ही कावलगाव सर्कलमध्ये फिरताय 11 गावांमध्ये. जलजीवन मिशन योजनेचा काय म्हणजे जनतेच्या समस्या काय समोर येत आहेत? पाण्याचं पिण्याचं स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे. जनतेच्या अनेक प्रश्न आहेत आणि तुम्हाला सांगतो, मी तुम्हाला छाती ठोकून सांगतो, या ठिकाणचे आमदार कार्यसम्राट आमदार आहेत. त्यांच्याकडे आपण कुठल्याही प्रकारची समस्या जर घेऊन गेलोत तर ती सोडवण्यासाठी ते कदापिही मागं पुढं पाहत नाहीत. आणि माझासुद्धा स्वभाव असा आहे की मला जर समजा कुठली समस्या गावातल्या लोकांनी सांगितली, मी प्रत्येक गावामध्ये भेट देत आहे. त्या ठिकाणी कुठं स्मशानभूमीची प्रॉब्लेम आहे, काही ठिकाणी शाळा नाही, त्या ठिकाणी कुठं शाळेची दुरुस्ती करायची आहे, कुठं आरोग्यविषयीच्या समस्या आहेत, आरोग्य केंद्राविषयीच्या समस्या आहेत, कुठं गावातील अंतर्गत रोडच्या समस्या आहेत. मी कुठल्याही प्रकारची गटबाजी न करता कधीही निवडून आल्यानंतर मला कोणी मतदान करो किंवा न करो त्याचा जो काही प्रश्न असेल कावलगाव सर्कलमधील लोकांचा, मी कुठल्याही गोष्टीचा विचार न करता सर्वांसोबत राहून जमिनीवर राहून माझ्या हाताला धरून तुम्ही काम करून घेसाल अशा प्रकारची मी माझ्याकडून वागणूक देऊन तुमच्या समस्या सोडवण्यासाठी कुठेही मागं पुढं राहणार नाही असा माझ्यावर तुम्ही विश्वास ठेवावा. आता तुम्ही फिरताय, रस्त्याची अवस्था काय आहे सध्या कावलगाव? सध्या रस्त्याची अवस्था फार वाईट आहे, ही गोष्ट सत्य आहे. परंतु येणाऱ्या काळामध्ये या 4 वर्षाच्या काळामध्ये आणि सातत्याने मी निवडून आल्यानंतर मी आमदार साहेबाचं तर ह्या मतदारसंघावर लक्ष आहे. आणि मला अशी माहिती मिळालेली आहे की बऱ्याचशा रस्त्याची मंजुरी झालेली आहे, परंतु ते काम प्रत्यक्षामध्ये का सुरू झालं नाही, ते काम सुरू करण्यासाठी मी पाठपुरावा करून ते काम सुरू करण्यासाठी मी प्रयत्न करेल. आणि या ठिकाणी जितकी काही समजा आपल्याला गुट्टेसाहेबाची मदत होईल त्यांच्या सातत्याने कानावर घालून या सर्व समस्या सांगून रोडच्या समस्या कशा मिटतील याच्यासाठी सुद्धा आपण प्राधान्यानं प्रयत्न करू. तुमचे जे प्रतिस्पर्धी आहेत त्यांच्याकडे कसं बघतो? नाही, मी फार छोटा कार्यकर्ता आहे. कोणाचं नाव घेणं किंवा कोणावर टीका करणं एवढी माझी काही लायकी आहे असं मला वाटत नाही. मायबाप जनता हुशार आहे, जनतेला सगळं कळतं आहे. कोणाचं नाव घेऊन मी कोणावर टीका करणार नाही. मी फक्त माझ्याविषयी तुम्हाला सांगन, हात जोडन, तुम्हाला विनंती करल आणि मी काय करणार आहे त्याच्याविषयी तुम्हाला सांगन. मायबाप जनता हुशार आहे. या अगोदरही या ठिकाणच्या उमेदवाराला इथल्या जनतेनं निवडून दिलं तर त्यांनी कशा प्रकारचं काम केलं, काय केलं ही जनतेला सगळ्या गोष्टीची माहिती आहे. परंतु मी काही कोणाबद्दल काही बोलणार नाही. मी एक छोटासा कार्यकर्ता आहे. मी काम करील, तुमच्यासोबत राहील आणि तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही एवढंच मी या ठिकाणी सांगतो. आपल्यासोबत पंचायत समिती गणाचे देखील उमेदवार आहेत. कशा पद्धतीनं विकास करणार आहात आता या निवडणुकीमध्ये तुम्हाला संधी दिली जनतेने? पंचायत समितीच्या माध्यमातून सांगायचं म्हणलं तर प्रत्येक गावामधलं जे अंतर्गत कामं आहेत, आता तुम्ही थोडक्यात जिल्हा परिषदचं म्हणलं जलजीवनचं, आमच्या सर्कलमध्ये जलजीवनचं एकही काम पूर्ण झालं नाही आतापर्यंत. हे सगळे सरपंच लोक काय करायलेत काय नाही त्यांचं. वडील हयात असताना, तुमचे वडील रुस्तम म्हणजे हयात असताना त्यांनी प्रश्नाचा पाठपुरावा केला होता इथल्या का तुमच्या? काहीच नाही. अधिकारी वर्ग फायली इंडॉर्समेंट देतात, इनवर्डला होतं इनवर्ड, त्याची चौकशी लागती. चौकशीला हे आमच्या स्थानिकचे सरपंच ग्रामसेवक जातात, त्याच्या हिशोबानं काम करून पुन्हा जैसे ते स्थिती ठेवतात. याच्यामध्ये सगळे ते इन्व्हॉल्व, त्याच्यामुळं त्याला काही हेच होईना, उजाळाच मिळणार झाला आहे. बदल झाल्याशिवाय काय पर्याय होणार नाही याच्यात. जलजीवनमध्ये भ्रष्टाचार झाला आहे? 100% झाला आहे.
आमच्या इथं तर जलजीवनमध्ये 2 वर्षापासून काम चालू आहे. कोण्या गलीमध्ये पाईप आहे कोण्या गलीमध्ये नाही याचं त्या सरपंचाला आणि ग्रामसेवकालाच माहीत आणि ते जे संबंधित गुत्तेदार आहे त्यालाच माहीत. रस्त्याच्या अवस्था देखील बिकट. रस्त्याची अवस्था तर आमच्या गावामध्ये रस्त्यानं माणसाला चालावं लागतं आहे. आमच्या गावामध्ये रस्त्यानं पाणी चालतं आहे आणि नाल्यामधून लोकांना चालावं लागते. कारण नाल्याची परिस्थिती कशी आहे थोडक्यात तुम्ही समोर बघू शकता. इथंच आज हे का 2 महिने 4 महिन्याचं गवत नव्हतं ते समोर आहे ते. हे 2-2 वर्षे 3-3 वर्षे नाल्याचं कामच नाही, काहीच नाही. विकास झिरो. CC रोड नाही कुठं. एका CC रोडवर हे करायचं आणि ते 3-3 4-4 वेळेस त्याची MB तयार करून त्याच्यावरच 3-3 4-4 वेळेस पैसे उचलायचे. त्याच्या मयाकडं नोटकॅमच्या त्यांनी केलेल्या कामाच्या नोटकॅमच्या फोटो टाईम वेळ तारखीसहित. पण गावामध्ये कसं आहे ते समजा विरोध केला तिकडं अधिकारी धरणे, तिकडल्या तिकडंच MB खतवणे आणि तिकडल्या तिकडंच पैसे उचलणे असा 100% भ्रष्ट कारभार आहे. आमच्या गावामध्ये एकही काम आमच्या गावाला 14-15 वित्त आयोगाचा कमी भरती 50 लाख रुपयाचा निधी येत आहे. 50 लाख रुपयाचा निधी येऊन त्या 50 लाख रुपयामध्ये 5 लाखाचं कामसुद्धा जनतेला दिसायसारखं नाही गावामध्ये पूर्ण. आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हणलं तर आमच्या इथं गाळे भाडं मिळतं आहे, तळ्याची हराशी मिळते. माहितीच्या अधिकारामध्ये असं आम्हाला निदर्शनास आले की आमच्या इथं BSNL आणि एअरटेलचं टावर आहे. तर ह्या दोन्ही टावरचं आतापर्यंतचं भाडं कोटं यार आणि ग्रामपंचायत कोटं गायब करायली याच्याजवळ त्याचा लेखाजोखासुद्धा नाही. कोणी माहितीचा अधिकार दिला तर त्याला धमकी देणे, तुम्ही बघतो म्हणणे. ह्या भाषेमध्ये पुन्हा लोक कसं आहे चला बा आपल्याला काय करायचं आहे, आपलं काम भलं हे भलं, कशाला कोणाच्या नादी लागायचं ह्या हिशोबाने लोक शांत बसतात. बरं, तुमचे प्रतिस्पर्धी आहेत त्यांच्याकडे कसं बघता आणि खात्री आहे का विजय? नाही प्रतिस्पर्धी चिल्लर आहेत आपल्या पुढे. त्याच्या कमीत कमी आपण 2000 मतांनी लीड नाही आलो निवडून. बरं, खरं तर ग्रामीण भागातली निवडणूक असल्यामुळे शेतकऱ्यांचा प्रश्न महत्त्वाचा आहे. शेतामध्ये वीज असेल तरच धार धरता येतात. विजेचा प्रश्न महत्त्वाचा आहे शेतकऱ्यांसाठी. हां ठीक आहे ना, महत्त्वाचं तर आहे. परंतु देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक ठिकाणी शेतकऱ्यांसाठी बऱ्याचशा योजना काढल्यात. ज्यामध्ये सौर ऊर्जा असेल, सौर ऊर्जेला अनुदान आहे, सौर मोटर आहे त्याला अनुदान आहे. समस्या सोडवण्यासाठी भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्रातील देवेंद्रजी यांचं सरकार शेतकऱ्यासाठी मोठ्या उत्साहामध्ये काम करीत आहे. येणाऱ्या काळामध्ये निश्चितच शेतकऱ्यांना या समस्या कुठं म्हणजे बऱ्याचशा प्रमाणात कमी होतील अशी आपण अपेक्षा करायला हरकत नाही. त्या पद्धतीनं केंद्र सरकारचं आणि राज्य सरकारचं काम चालू आहे. आधीच्या जिल्हा परिषद सदस्यांनी काय विकास केला ते आम्ही प्रत्येक गावात चालू ते लोक आम्हाला सांगायलेत काय विकास केला ते. प्रत्येक गावामध्ये आता डबल येऊ द्या म्हणाले, सांगतो त्यांना काय विकास केला आहे. म्हणजे आम्हाला तिथं काम करायला संधीच नाही. कोणत्याही गावामध्ये जा 11 गावामध्ये इतका विकास झाला आहे की त्या गावामध्ये काम करायला चान्स नाही. आता येणं काय काम करायचं हाच लई मोठा प्रश्न आहे. कावळगावून सोडावं SCला सुटल्यामुळे दुसरीकडे त्याने एंट्री मारली काही कुठे दुसरीकडे उरल्यापेक्षा नाही इथंच काय करणार तर दुसरीकडे जाऊन काय करणार ते. नक्कीच आपण पाहू शकतो की जिल्हा परिषदेची परभणीच्या रणधुमाळी सुरू आहे आणि येणाऱ्या काळामध्ये कावलगाव सर्कलचा सर्वांगीण विकास करू अशी प्रतिक्रिया जे बाबूराव विश्वांबर यांनी दिलेली आपल्याला पाहायला मिळते. दिनेश कुलकर्णी, युवा क्रांती न्यूज, पूर्णा, परभणी.